अखिलेश यादव यांचं समाजवादी पक्षातून केलेलं निलंबन मुलायम सिंह यादवांकडून मागे। विमुद्रीकरण आणि इतर महत्त्वपूर्ण बाबींवर माहिती देण्याच्या अनुषंगानं नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेला संबोधित करणार। डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी भीम ॲपचा पंतप्रधानांनी डिजिधन मेळाव्यात केला आरंभ। इंटरनेट शिवायही वापर होणार शक्य। एटीएम मधून दररोज पैसे काढण्याची मर्यादा उद्यापासून 4,500 रुपये होणार, मात्र एका आठवड्याची 24,000ची मर्यादा कायम। विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेचा रब्बी पिकांसाठीचा हप्ता भरण्याची मुदत 10 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय। विमुद्रीकरणानंतर प्राप्तिकर विभागानं देशभरात केलेल्या कारवाईत 4,313 कोटी 79 लाख रुपयांची अघोषित रक्कम उघड, तर 554 कोटी रुपये रोकड आणि दागिने जप्त। राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आणि सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात राज्यात नवीन कारागृह बांधण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। कलमाडी आणि चौटाला यांना आजीवन अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक क्रीडा संघटनेवर क्रीडा मंत्रालयाकडून तात्पुरत्या निलंबनाची कारवाई। न्यायमूर्ती लोढा समितीनं बीसीसीआय सुधारणांसाठी केलेल्या शिफारशी सर्वच क्रीडा संघटनांना लागू कराव्यात, या मागणीसाठी 28 प्रसिद्ध आणि माजी खेळाडूंची सर्वोच्च न्यायालयात याचिका। 330 चेंडूत 546 धावा करणारा मुंबईचा 17 वर्षीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याचा रणजी उपांत्य सामन्यासाठी मुंबई संघात समावेश। नागपूर इथं उद्या होणाऱ्या झारखंड विरुद्ध गुजरात रणजी करंडक उपांत्य सामन्यासाठी महेंद्रसिंग धोनी उपस्थित राहणार। झारखंड पहिल्यांदाच उपांत्य फेरीत दाखल। 1854 फूट उंचीचा जगातला सर्वात उंच पूल चीनमध्ये वाहतुकीसाठी खुला। युन्नान आणि गुईजिंग प्रांतांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल। जेईई सामायिक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 17 जानेवारीपर्यंत वाढवली। माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन। मुख्यमंत्र्यांसह राजकीय सामाजिक क्षेत्रातून शोकसंवेदना।